1,80,000 पदविकाधारक पशुवैद्यकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पशुवैद्यकीय पशुसंवर्धन व दुग्ध व्यवस्थापन सेवा संघाचा राज्यस्तरीय महामेळावा नुकताच पट्टणकडोली जिल्हा कोल्हापूर येथे पार पडला. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे डॉक्टर नितीन मार्कंडेय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी डॉक्टर नारायणराव जोशी यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी डॉक्टर केशवराव माने, राष्ट्रीय समन्वयक डॉक्टर अजय सैनी, राष्ट्रीय सचिव डॉक्टर संजय पाटील, राजस्थानचे महासचिव डॉक्टर सज्जन सिंह, अनिसचे माजी अध्यक्ष अविनाश पाटील, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर भगवान पाटील, संघाचे डॉक्टर सुबा कुलकर्णी, कार्याध्यक्ष डॉक्टर सागर आरुटे, प्रमुख डॉक्टर विजय कबाडे व संयोजक डॉक्टर आप्पासाहेब पाटील आदींची उपस्थिती होती. यावेळी डॉक्टर जोशींचे नेतृत्व एक ऐतिहासिक प्रवास हा डॉक्टर जोशींच्या नेतृत्वामध्ये पदविकाधारक पशुवैद्यकांसाठी महाराष्ट्रामध्ये व्यावसायिक नोंदणीची कायदेशीर व्यवस्था अस्तित्वात करण्यात आली आहे. यावेळी जोशी म्हणाले, पदविकाधारक पशुवैद्यकांसाठी कायदेशीर संरक्षण असलेला हा कायदा राज्यात मंजूर होईपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. डिसेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन करून शासनाला आमची ताकद दाखवू, असंही ते म्हणाले. यावेळी धुळे जिल्ह्यातून आलेल्या 225 पशुवैद्यक बांधवांनी सभा गाजवली. डॉक्टर वसंत पाडवी, डॉक्टर भारत पावरा, अमोल बोरसे, डॉक्टर अजय पाटील यांच्या नेतृत्वात झालेली ही उपस्थिती विशेष उल्लेखनीय ठरली. येणाऱ्या काळामध्ये जोशी सरांच्या मार्गदर्शनाने ह्या तारखा मागे पुढे होतील, पण ध्येय एक आहे. आता इथे शासकीय सेवेतील नवनिर्वाचित अध्यक्ष आहेत डॉक्टर भगवान पाटील, त्यांनाही मी आता या स्टेजवरून जाहीर विनंती करतो, तुम्ही आंदोलनात घ्या, जेणेकरून शासनाला धोरणात्मक निर्णय घ्यायला बाध्य करता येईल. पण असंही नाही, तुम्हाला जर तुमच्या नोकरीची बंधनं असतील तर आम्ही सक्षम आहोत, आता आम्ही थांबणार नाही. जगा आणि जगू द्या यासाठी एकी हेच बळ. हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है. धन्यवाद. आयोजकांनी मला संधी दिली त्याबद्दल मी आपलं आभार मानतो. आणि ज्या सूचना केल्या या सूचना तुम्ही प्रत्येक तालुक्यात घेऊन जावा, त्यांचं तंतोतंत पालन करा. येणाऱ्या काळामध्ये असोसिएशन तुम्हाला सूचना येत राहतील. धन्यवाद.